तुम्ही कोण आहे? तू कोण आहे? मध्ये बोलणार आहे? पैसे माझे आहेत. पैसे माझे आहेत. माझ्या लोकांचे पैसे आहेत. आमच्या पैशात उभा आहे. हे फक्त आता परत नवीन बँकेचं लोन फेडून ही मालक झाले. परंतु ही संस्था ज्यावेळेस सहकार शिरोमणी कारखाना आहे. एक मिनिट, तसं नाही, तुम्ही विषय हे करू नका. हा विषय नाही म्हणजे हा विषय लोकांचे पैसे देण्याचं गरजेचं नाही. साहेब 72 कोटी रुपये आहेत आमचे सगळे इथं. आज आम्ही आपल्याकडं याच्यावरती 2021 साली आम्ही आंदोलन केलं. जोपर्यंत काळेंगड कारखाना होता, या कारखान्याचे एक सेकंदात एका अर्ध्या मिनिटात इतिहास सांगतो. 2010 पासून 15 पर्यंत लोकांकडून पैसे गोळा केले. साधारण 72 कोटी रुपयाचा आकडा हा आता MCAनं काढलेला आहे. तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आमच्या तक्रारीनंतर आणि त्याने आकडा काढला की 72 कोटी रुपये इथं सभासदांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. आम्ही यांना मानतो की ते पैसे द्या. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कारखाना विकत घेताना ती जी जुनी देणे ती त्यांचं आहे, बरोबर ना? तर तुम्ही देणार आहात ते तर सांगा आम्हाला. त्या पैशाचं काय? आज तुम्ही संस्था प्रायव्हेट म्हणून म्हणताय. प्रायव्हेट कशी आमची पैशाने उभं राहिली ना. आज साहेब त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन झालं. कोर्टामध्ये आपण लिटिगेशन कोर्टामध्ये आहे, पण कोर्टामध्ये 4-5 शेतकरी गेले. विषय होता की सर्व एकत्रित म्हणून आम्ही तक्रार दिली. सर सांगतो ना, आता 1 मिनिट थांबा, माझा आधी पूर्ण माहिती घेऊन द्या. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन झालं. इन्व्हेस्टिगेशन कोणी केलं? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनं केलं. त्याच्यापूर्वी पोलीस काय म्हणत होते आपले, आपण तसा अहवाल पण दिला 2022ला की बाबा हा कसा मॅटर नेमका, सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, तुमचे पैसे आहेत नाहीत, हा विषय खात्याने तपासू दे. MCAनं आम्हाला समजत नाहीये हे सभासदांचे पैसे आहेत, मग कसे द्यायचे किंवा हा कसा गुन्हा करावा. म्हणून एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहे? तू कोण आहे? मध्ये बोलणार आहे? पैसे माझे आहेत. पैसे माझे आहेत. माझ्या लोकांचे पैसे आहेत. तिकडे जा. 72 सभासदांचे काय संबंध आहे बोलायचा? अधिकाऱ्यामुळे साहेब हे असं आहे. 1 मिनिट साहेब, पैसे आमचे आहेत ना. असं काय झालंय? तपास झाला साहेब, तपास झाला. MCAनं आपल्या आता यांच्याकडे हेल्पाट घालतो 6 महिने झाले. पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंट आम्हाला काय म्हणलं साहेब, कोणा दाखल करा म्हटल्या की हा विषय MCAनं तपासू द्या, त्याचा निष्कर्ष काढू. निष्कर्ष निघाला 2 वर्ष तपासणार आणि रिजनल डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी आपल्याला EDला एवढं पत्र दिलं की ह्याचं असं झालेलं आहे. तर तुम्ही ह्याच्यावर पुढची कारवाई. असं होऊन देखील गेले 8 महिने 6 महिने झाला आम्ही ऑगस्ट महिन्यात येतोय. तुम्ही लक्ष घाला, यांना बोलवा, ज्यांनी पैसे कसे त्यांना बोलवा, तो रिपोर्ट बघा आणि गुन्हा दाखल करा. पैसे द्या नाही तर गुन्हा दाखल करा. एक सेबीचं ऑर्डर झालेली आहे, सेबीची एक ऑर्डर झाली, दुसरी ऑर्डर मी करून घेतली सेबीची. त्यामध्ये होतं काय लोकांचे पैसे दिले. ह्या विषयावर ह्यांचं काय म्हणणं आहे? तुमचं म्हणणं काय आहे? हे पैसे आहेत का नाही? विषय फक्त उसाचा एवढं बोलू सांगितलं वाढवलं पाहिजे. नाहीतर काय करा, तुम्ही म्हटलात ना की पुढच्या उसळीला पुढचे जे काही हप्ते देणार आहात त्यामध्ये तुम्ही आता सामील करा आपलं ते कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन मध्ये सामील करा. 3050 वर्करने हेर केलाय, 2875 बाकी तेवढा तरी देऊ द्या ना त्यांनी डिफरन्स. दुसरा हप्ता साहेब 6 महिन्यांनी काय म्हणतो, दुसऱ्या महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन करायला लागेल नाही, सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागेल. त्या अंदाज बांधण्याच्या याच्यामध्ये याची कमिटीचे मेंबर
नक्की नक्की अगदी मिळून मिळून कॅल्क्युलेशन 100% नक्की दोघं बोलून काही होत नाही ना. तयार आहे माझ्या काय आपण काय करू? बिल लंगडण्याची स्पर्धा आहे त्यांनी कारखानदार पाडण्याची स्पर्धा नाही ती लंगडाची स्पर्धा आहे. ऐका सगळं ऐका हे बघा 1 मिनिट ऐका माझं थोडं ऐकून घ्या. ऊस कारखानदारी हा महाराष्ट्रातला अत्यंतिक महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळणारा एवढा एकच का उद्योगधंदा जास्त लोकांना पैसे देणारा आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणारी ही गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये आम्ही पथ्य पाळलंय की आम्ही वेळेवर दर देतो आणि चोख वजन देतो. ह्या गोष्टीमुळं काय होतं ऐका नाही ऐका हे अनेक वेळेला टेस्ट पण झालेला आहे. तर जास्त साहेब मागच्या वर्षी एक फिर गेलं त्या पैशाचा फरक राहिला. या वर्षी 200 कमी जगात अशी कुठली इंडस्ट्री आहे का? सुईचं सुद्धा दर वाढतो प्रत्येक. मी काय म्हणतो बघा आता कसं आहे शेतकरी जेवढे महत्वाचे आहे महागाई वाढली आणि बरोबर आहे. शेतकऱ्या माल विकत घेणं एवढं महत्वाचं आहे बरोबर आहे की नाही? आणि त्याच्याच बरोबर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित चालल्या तर योग्य पद्धतीने मॅडम साहेबांची विनंती आहे. आता ऐका मॅडम याच्यावर आम्ही थांबणार. तुम्ही देणार आहे ना पहिले उचल 3,000 रुपये द्यायचा तुम्हाला पुढे ज्या काय द्यायचं तुम्ही तुम्ही पुढे चला मॅडम. 3,000 रुपये जाहीर करा तर आम्ही मॅडम आमची यावर्षी पहिले उचल 3,000 करा मग उठतो तुम्ही चांगलं चालवताय वेळेवर पैसे देताय त्याबद्दल आम्ही अभिनंदन आहे. स्वागत आहे. आम्ही काही तुम्हाला विरोध करणार नाही. ही संस्था नीट चालत नव्हती साहेब. यांनी घेतल्यापासून चांगली चालत आहे. पण पहिले चोर चोरी करून गेले त्यांचं तोटा ह्यांना भरायची बारी येते ना असा विषय आहे. आम्ही जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलं म्हणणार. बरोबर मॅडम शेतकरी अडचणीत आहे. आज 3,000 मॅडम जाहीर करा. बाकीचे बरोबर होत आहे आम्ही साहेब. मागणार ना तुम्हाला 3,050 करून द्या का? तुम्ही आता इथं द्यायचेच आहेत साहेब. आज यांनी दिलं. आज माणसं तिथं 5 दिवस 14 दिवस उपाशी बसले. आज त्याची कोंडी फुटे असेल तर मॅडम तुम्ही श्रेय घ्या. आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही तेवढा श्रेय घ्या. बाकीचे कारखानदार 3,050 वर येऊन बसतील आणि मला तुम्हाला तेच सांगायचं विनंती आहे मॅडम तुम्ही जर शेतकरी लोकांकडे बघतो 3,050 करा. 3,000 ठीक आहे 3,000 करा. 3,000 करा ताई. तुम्ही जे बोललात मला थोडंसं बोलू द्या की मी जे बोलते आहे की हे युनिट चालणं पण गरजेचं आहे. तर माझं म्हणणं आहे की एकाच वेळेला जर समजा हा लोड पडला आणि पुढच्या वर्षी चालवणं अशक्य झालं तरी अडचणीचं होईल. मी 3,000 दराला माझा टोटलमध्ये देण्यासाठी हप्ता म्हणतोय मॅडम. ऐका तो काही आहे चलचा विषय ते सगळे ऍट ए टाइम नाही करतात आपल्याला की आता कर्जबाजारी होऊन नाही पूर्ण कारखाना. आणि नाही ऐका ना मी